विरोधकांनी खिळखिळ्या केलेल्या सहकार चळवळीला भाजपा सरकारनं नवसंजीवनी दिली. साखर कारखान्यांनाही सहाय्य. मालेगावमध्ये अमित शहा यांचं शरद पवारांवर टीकास्त्र. सहकार चळवळीला विज्ञानाची जोड दिली तर शेती व्यवसाय नफ्याचा ठरू शकतो. सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी आत्मनिर्भर होईल, अमित शहा. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत सहकार क्षेत्राचं मोठं योगदान. सहकाराच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकता गरजेची. अमित शहा यांचं मुंबईत सहकार से समृद्धी कार्यक्रमात प्रतिपादन. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये यंदा भारताचा डंका. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत मांडली भारताच्या सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा. नवी दिल्लीतील यशोभूमी इथं भारत ऊर्जा सप्ताह 2025 या कार्यक्रमाचं आयोजन. जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा ऊर्जा कार्यक्रम ठरेल. हरदीप सिंग पुरी यांनी मुंबईत व्यक्त केला विश्वास. वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीची नवी दिल्लीतली आजची बैठक स्थगित. बैठकीतल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे 10 खासदार समितीतून निलंबित. प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग म्हणून दावा केला जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात सुमारे 15% वाढ आज मध्यरात्रीपासून लागू. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची 3 रुपये प्रतिमीटर भाडेवाढ. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष होणार सुरू. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली. अर्जासाठीची प्रक्रिया कागदविरहित. भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात स्फोट. 8 जणांचा मृत्यू, 5 कामगार जखमी. 13 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जॉनिक सिन्नर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात अंतिम लढत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात